नमस्कार. वाडा तालुक्यात वीज पुरवठ्यातील बिघाडामुळे अनेक घरांतील विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. अचानक उच्च दाब म्हणजेच हाय व्होल्टेज आल्याने टीव्ही, फ्रिज, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे बंद पडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महावितरणकडे पंचनामा करून नियमानुसार नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील अनेक घरांनाही या घटनेचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलसोबत राहा. नमस्कार, मी योगेश वाघ पुन्हा एकदा वाडा शहराच्या भेटीला. आज आपण संजय गांधी नगरामध्ये आलोय. इथल्या स्थानिकांच्या लाईटी संदर्भातल्या समस्या आहेत का 2-3 दिवसापासून व्होल्टेज वाढतोय, कमी जास्त होतोय. त्यामुळे लोकांचे पंखे, टीव्ही, LED, AC असे बरेच साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य खराब झालेले आहेत. त्याबद्दल आज ही न्यूज बनवायला लावलेली आहे. तर जाणून घेऊ आपण या स्थानिकांच्या प्रतिक्रिया. जवळ जरा बोले. काल रात्री 1 वाजल्यापासून आमच्याकडची लाईट गेलेली आहे. व्होल्टेज कमी जास्त होतोय. वारंवार साहेबांना फोन केल्यानंतर साहेब काय फोन उचलायला तयार नाही होत आमचे. फोन उचलल्यानंतर कळवण्याचे अर्धा 1 तास येतो. आता काल 1 वाजल्यापासून लाईट गेल्यानंतर आज सकाळी 12 वाजता माणूस त्यांचा आला आणि करून गेला. करून गेल्यानंतर पण लाईट डबल होती तशीच आहे. या संदर्भात झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात आपण सोशल मीडियाला एक अर्ज देखील टाकणार आहोत आणि व्हिडिओ यूट्यूब चॅनलला पण येईल आमच्या. आणि MECBनी तात्काळ इथे लक्ष द्यावं. लोकांच्या नुकसानी होत चाललेल्या आहेत. आज इलेक्ट्रॉनिक वस्तू काय स्वस्त नाही आहेत. वॉशिंग मशीन झालं, AC झालं, LED झाल्या. त्याचा विचार करावा. एक तर तुमच्या लाईटवाल्यांचा एवढा त्रास आहे का तुमचे बिलं वाढून येतात, तो तर जनतेला त्रास आहेच. आणि हे आता घरचे आता इलेक्ट्रॉनिक वस्ता खराब व्हायला लागलेल्या आहेत. याच्यावर लवकरात लवकर इथल्या लोकांची समस्या सोडवावी एवढी विनंती करतो.